टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आता विधानसभेच्या तोंडावरती सुरेश बनकर हे भाजप सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत गेले होते। आता पुन्हा ते स्वगृही परतले, त्यांची घर वापसी झालेली आहे। कुठेतरी एक मोठा धक्का हा ठाकरे गटांना मानला जातोय आणि जे अब्दुल सत्तार आहेत त्यांचे ते विरोधक आहेत आणि ते इथं आल्यानंतर देखील असं म्हणतात की मी सत्तारांच्या विरोधातच काम करणार आहे। हे बघा, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि अन्य इतर राजकीय पक्षाचा जर या विधानसभेच्या निवडणुकीत विचार केला तर अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात जाऊन निवडणुका लढले। काही यशस्वी झाले, काही अपयशी ठरले। आता अर्थात जे कोणी निवडणुकीमध्ये अपयशी ठरले, पराभूत झाले, ते तर प्रवाहाच्या बाहेर राहू शकत नाही। आणि तसेच सुरेश बनकर झाले, आमचे घनसावंगीचे उमेदवार झाले, असे काही उमेदवार, एकनाथ जाधव झाले वैजापूरमधले, असे काही आमचे जे परंपरागत भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी जोडलेले लोक होते, त्यांना तर भारतीय जनता पक्ष जवळचा वाटतो। त्यामुळं जर तुम्हाला निवडणुकीनंतर एखाद्या दुसऱ्या पक्षात जायचा जर विचार आला असेल मनात, तर पूर्वश्रमीचा आपला जो पक्ष तोच जवळचा वाटणार आहे। आणि त्यामुळं आज ज्या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला, घनसावंगीचे घाटगे असतील, एकनाथ जाधव असतील, सुरेश बनकर असतील, हे मूळ प्रवाहामध्ये सामील झाले। त्यामुळे त्यांनाही आनंद आहे आणि पक्षाच्या नेत्यांनाही आम्हाला आनंद आहे सगळ्यांना। पण महायुतीमध्ये असताना देखील अब्दुल सत्तारांवरती जर ते स्वतः सोडले तर इतर सर्व जे महायुतीचे घटक पक्ष आहेत त्यांच्या विरोधात असल्याचं चित्र आहे। आणि आज देखील त्यांनी प्रवेश केला आहे, मात्र प्रवेश करताना देखील ते सांगितले की मी अब्दुल सत्तारांच्या विरोधातच काम करेन। एवढी नाराजी का? प्रश्न अब्दुल सत्ताराच्या विरोधात नाही, व्यक्तीच्या विरोधात कोणीच नसतं। त्यांची जी विचारधारा आहे, त्यांची जी वागण्याची पद्धत आहे, त्या पद्धतीवर एकूणच सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील लोक नाराज आहेत। आणि त्यामुळे तेच काय, आम्हीसुद्धा त्यांचा विरोध करतो। एका विशिष्ट विचारधारेच्या लोकांना शासनाच्या सगळ्या योजनेचा फायदा देणे आणि काही विशिष्ट लोकांना त्याचा फायदा न मिळवून देणे ही त्यांची विचारधारा आहे। आणि त्या मूळ विचारधारेच्या विरोधात आम्ही मी पण आहे, सुरेश बनकर बी आहे, इद्रिस मुलतानी पण आहे, मोठे पण आहे, सगळे प्रमुख जे काही कार्यकर्ते असतील ते सगळे या विचारधारेच्या विरोधात आहे। आत्ता मला प्रश्न विचारला TV9 वाल्यांना की सिल्लोडची जी काही निवडणूक झाली सुरेश बनकराची, त्या निवडणुकीमध्ये पेट्रोल आणि डिझेल भोकरदनहून भरल्या जात होतं। हो, भरल्या जात होतं, कारण पेट्रोल पंपच भोकरदनला आहे त्यांचा। सिल्लोडला जे काही पेट्रोल पंप आहे ते गोल टोपीवाल्याच गाडीत पेट्रोल टाकलं जातं फक्त। आणि भोकरदनला जे पेट्रोल पंप आहे तो लंब्या टोपीवाल्याच्या गाडीत टाकलं जातं। जे लंब्या टोपीवाले ते भोकरदनला येते, गोल टोपीवाले सिल्लोडला भरते। हा भेदभाव नाही का? आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या विचारधारेच्या विरोधात आहे। लंबी टोपी आणि गोल टोपी हा काही जातीवाद नाही आहे। नाही, हा त्यांचा जो एका विशिष्ट समुदायाला त्यांचा जो एक झुकता देण्याचा जो आहे स्वभाव, त्यामुळेच त्यांचं मंत्रिपद गेलं असं वाटतं। सिल्लोडच्या हर चौकाचं नाव काय पहा ना, सिल्लोडचे जे चौक आहेत ना, सुभाषचंद्र बोसचं नाव, ना महात्मा गांधीचं नाव, ना श्यामाप्रसाद मुखर्जीचं नाव, ना पंडित नेहरूचं नाव, नावाहून तर त्या गावाची रचना कळती ना। मग त्याला म्हणायचं काय, यांची विचारधारा आहे कोणती? खायचं इथलचं आणि गायचं कोणाचं? तुम्ही म्हटले होते सिल्लोड पाकिस्तान होतं, म्हणलं होतं आणि आजही म्हणतो मी की पाकिस्तानसारखी परिस्थिती म्हणजे महापुरुषाच्या नावाखाली सार्वजनिक जागा बळकावण्याचं प्रकरण सुरू आहे। आत्ता हायकोर्टानं काल स्थगित दिली, महापुरुषाचा पुतळा उभा करून द्याला। सिल्लोडची जिल्हा परिषदेची एवढी मोठी क्रीम जागा 4-5 एकरची महापालिकेत घेतली, काही दिवसांनी शाळा जमीनदोस्त केली, आता शॉपिंग सेंटर बांधतील, विकून टाकतील, पैसे घेतील, तरी सिल्लोडची जनता चूप आहे। त्यामुळेच त्यांचं मंत्रिपद मिळालं नसावं। मंत्रिपद त्याच्यामुळे नाही गेलं, मंत्रिपद त्यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये केलेल्या भानगडीमुळे गेलं। काय काय भानगडीत झालं काही माहिती सांगेल खाजगीत तुम्हाला, मग छापा तुम्ही। काय प्रश्न? बरं, जी शिवसेना आहे शिंदेंची, तर ही अमित शहांच्या मालकीचा पक्ष आहे असे तुमचे मित्र संजय राऊत म्हणतात। संजय राऊत आणखीन काय म्हणले तुम्हाला माहिती आहे? शरद पवारवर बी टीका केली त्यांनी परवा की शरद पवारने एकनाथ शिंदेचा सन्मान नाही करायला पाहिजे होता। शरद पवार काय त्यांचे खोट्याचे बांधलेत का? हां, आणि कोणताही राजकीय पक्ष जर मित्र पक्ष असेल आणि एखादा निर्णय करायचा असेल तर सामूहिकरित्या बसून एखादा निर्णय जर केला तर काय ते एकमेकाचे बांधलेत का?
राजकीय पक्षाने एकत्र बसू नये का? आम्ही एकत्र बसतो, हेच तर संजय राऊताचं दुःख आहे. कारण हे एकत्र बसत नाही, कारण यांच्या कुटुंबाचा पक्ष आहे. आमचं पक्ष म्हणजे परिवार आहे आणि यांचा पक्ष म्हणजे परिवाराचा पक्ष आहे. हा आमच्या दोघातला फरक आहे. दादा, लव जिहाद, कालच लव जिहादच्या विरोधात कायदा करण्याची घोषणा झालेली आहे आणि पोलीस महासंचालकाच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत केली. असं असताना सुद्धा कालच आजचीच घटना आहे की जालन्याचे तुमचे एक नर्स होती, तिची हत्या करण्यात आली एका तरुणाकडून आणि त्याला ती घटना आजची नाही आहे. अशा प्रकारचे प्रकार राज्यामध्ये आणि देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घडत आहेत. त्या वातावरणाचा परिणाम म्हणून सरकारला या गोष्टीचा विचार करावा लागतो की जर असे लवजिहादचे प्रकार घडत असतील तर त्याच्यावर कायदा करण्याची आत्ता वेळ आलेली आहे. प्रकरण आजचं नाही आहे आणि मुद्दाम होऊन जाळ्यात फसवणे, आम्ही दाखवणे, वेगवेगळ्या प्रकारानं अशा घटना घडून आणणे आणि नंतर सोडून देणे असे प्रकार या राज्यात आणि या देशात खूप चालू आहे. आणि म्हणून हे सरकार राज्यातलं आणि केंद्रातलं याच्यावर कायदा आणण्याची शक्यता आहे. बरं, तुम्हाला असं वाटतंय का ह्या ज्या निवडणुका झाल्यात, विधानसभा, लोकसभा, त्यानंतर इतर पक्ष नामशेष होत चाललेत, परिस्थिती खराब होत चालली आहे, एवढंच काय तर थोडंफार जे काय उरलंय ते सुद्धा तुम्ही वरवडून घेऊन राहिले, म्हणजे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते सुद्धा तुमच्याकडे येतात? असं आहे, लोकसभा संपल्या, विधानसभा संपल्या, जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका कधी होतील हे कोर्टाचे निर्णय अवलंबून आहे. हा जो मधला पिरियड आहे याला आम्ही म्हणतो कुलिंग पिरियड आहे. या पिरियडमध्ये प्रत्येकानं आपल्या डोक्यात काही विशिष्ट असलेल्या कामाचा निपटारा करावा लागत असतो. भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व चालू आहे. या संघटन पर्वामध्ये जे कोणी आमचे जवळचे वाटणारे आहेत किंवा जे आम्हाला सोडून गेले परंतु आत्ता येऊ इच्छितात अशांना आम्ही जवळ करू राहिलो. हे करत असताना बाकीच्या पक्षातले लोक आमच्या देऊ राहिले आणि ते नामशेष होऊ राहिले. कशामुळे नामशेष राहिले? हे बघा, मूळ विचारापासून जर माणूस दूर आहे. लोकसभा संपल्या, विधानसभा संपल्या, जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका कधी होतील हे कोर्टाचे निर्णय अवलंबून आहे. हा जो मधला पिरियड आहे याला आम्ही म्हणतो कुलिंग पिरियड आहे. या पिरियडमध्ये प्रत्येकानं आपल्या डोक्यात काही विशिष्ट असलेल्या कामाचा निपटारा करावा लागत असतो. भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व चालू आहे. या संघटन पर्वामध्ये जे कोणी आमचे जवळचे वाटणारे आहेत किंवा जे आम्हाला सोडून गेले परंतु आत्ता येऊ इच्छितात अशांना आम्ही जवळ करू राहिलो. हे करत असताना बाकीच्या पक्षातले लोक आमच्या देऊ राहिले आणि ते नामशेष होऊ राहिले. कशामुळे नामशेष होऊ राहिले? हे बघा, मूळ विचारापासून जर माणूस दूर जात असेल तर मतदाराला तो माणूस कधीच पसंत पडत नाही. शिवसेनेला शिव्या घालण्यात शरद पवारचा जमाना गेला. शरद पवारला शिव्या घालण्यात उद्धव ठाकरे सेनेचा जमाना गेला आणि एकमेकाला शिव्या घालले यांनी गावागावात. त्याच्यामुळे भांडणं लागले आणि हे वरच्यावर जरी एकत्र येत असेल तर मतदारांनी तो विचार केला की यांना आता भुईसपाट केल्याशी जमत नाही आणि आज संख्या 50च्या आत ही सगळ्यांची म्हणून. त्यामुळं हे आमच्या दृष्टीनं संपलेलेच आहे आणि मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ द्या, भारतीय जनता पक्ष ती निवडणूक जिंकणारे. त्या टायमाला उद्धव सेनेमध्ये दोघं बापलेकच राहणार आहे. त्याचं कारण आहे संजय राऊत. एकनाथ शिंदे जर बाहेर पडले असतील शिवसेनेतून त्याचं कारण आहे संजय राऊत. शरद पवार साहेबाला जर बाहेर काढायची कोशिश चालली असेल त्याचं कारण आहे संजय राऊत. भास्कर जाधव म्हणत असेल मला मोकळेपणानं काम करता येत नाही, त्याचं कारण आहे संजय राऊत. संजय राऊत पक्ष पुढेला जबाबदार आहे. बरं, आगामी निवडणुकांमध्ये तुम्ही स्वबळावर लढतायत अशी एक शक्यता जी हाती वर्तवली जाते, चाचपणी देखील करताय. भविष्यात काय चित्र असेल, नेमकं आत काय चालू आहे? हे निर्णय झाला नाही. बरं, पक्ष संघटनेतले आम्ही जे कोणी कोर ग्रुपची मंडळी आहे ती आम्ही एकत्र बसू आणि या विषयावर चर्चा करू आणि मग निर्णय जाहीर करू. आगामी निवडणुकांच्या तारखा अजून क्लिअर नाही आहेत, मात्र तुमची तयारी जोरदार आहे. आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यामध्ये विजय मिळवण्यासाठी हा प्रयत्न आहे. नेमकं कोणता नवा प्लॅन वापरला जाणार आहे का किंवा काही नवा प्लॅन तुमच्याकडे आहे का? हे बघा, भारतीय जनता पक्ष काही नवीन प्लॅन तयार करत नसतो. एक निवडणूक संपली की दुसऱ्या दिवशी पुढच्या निवडणुकीच्या कामाला लागत असतो. आमचा प्लॅन तयारच आहे. आम्ही काही नवीन पक्ष आहे काय? आत्ता काल परवा निघलो. हा काल परवा निघलेला पक्ष आहे का? पक्षाची परंपरा पहा, पक्षाची रचना पहा कशी आहे. तर अटल बिहारी वाजपेयी, श्यामाप्रसाद मुखर्जीपासून हा पक्ष चालत आला आहे आणि सामूहिक नेतृत्व आहे. दर 3 वर्षांनी निवडणुका होत्यात. एकदा दोनदा राज्याचा एकदा अध्यक्ष झाला दोनदा, तर तिसऱ्यांदा अध्यक्ष होतात नाही. म्हणजे पक्ष नेतृत्वाची फळी उभा करणारा हा पक्ष आहे. शरद पवारचं पहा, स्थापनेची तेच आत्ताही तेच. फारुख अब्दुल्लाची पहा, स्थापनेच्या वेळेस तेच आत्ताही तेच. उद्धव ठाकरेचे पहा, स्थापनेच्या वेळेस तेच आत्ताही तेच. लालू प्रसाद यादवचं पहा, स्थापनेच्या वेळेस आत्ताही तेच. आमचा कुटुंब म्हणजे परिवार आहे आणि त्यांची पार्ट्या म्हणजे परिवाराच्या पार्ट्या आहेत. हा फरक समजून घ्या. आमच्या संघटनेमध्ये सरकार आलं तरी आणि सरकार नसलं तरी संघटनेचं काम हे चालूच असतं.
तुम्ही एक अभ्यासू नेतृत्व आहात, यानंतर तुम्हाला काय वाटतं इतर पक्षांची भवितव्य दिशा किंवा त्यांचं भविष्य काय असेल? हे भविष्य ठरवण्याचा अधिकार मतदाराला आहे. आम्ही नाही अधिकार ठरवत. आमचा पक्ष कोणाचं भविष्य नाही ठरवत. पक्षाचं भविष्य ठरवण्याचे अधिकार संपूर्णपणानं या देशातल्या मतदाराला आहे. आणि मतदार एवढा हुशार आहे आपला, तर कोणाचं पाऊल चांगल्या दिशेनं पडतं, कोणाचं पाऊल वाईट दिशेनं पडतं याच्यावर नजर ठेवून असतो. आणि म्हणून मागच्या काळामध्ये ज्या काही चुका केल्या काही राजकीय पक्षांना, त्याची सजा या विधानसभेच्या निवडणुकीत भोगली त्यांनी. दादा, येत्या आता अजून 5 वर्ष बाकी आहेत. पूर्णपणे सत्ता केंद्रात राज्यात तुमचीच आहेत. MLC किंवा राज्यसभा किंवा मंत्रिपदाची अपेक्षा? मी वरिष्ठ नेते आहात भाजपचे. राज्यसभेवर जाणार नाही, मी विधान परिषदेवर जाणार नाही. त्याचं कारण असं आहे की मला पक्षानं खूप दिलं आहे. गावच्या सरपंचापासून केंद्रीय नेतेपर्यंत मला पोहोचवलं आहे. मी राज्याचा अध्यक्ष झालो, मी माझ्या गावचा शाखेचा अध्यक्ष होतो, तालुक्याचा अध्यक्ष झालो, जिल्ह्याचा अध्यक्ष झालो, राज्याचा अध्यक्ष झालो, गावचा सरपंच झालो, पंचायत समितीचा सभापती झालो, आमदार झालो, खासदार झालो, केंद्रात मंत्री झालो. माझे 2 मुलं आमदार आहेत आता. त्याच्यापेक्षा पक्षानं मला काय दिलं पाहिजे? मला आमदारकी लागत नाही, मला खासदारकी लागत नाही. आणि लढलो तर पुन्हा 2029ची लोकसभेची निवडणूक लढण. पक्षानं जर आदेश दिला तो काम पक्षाचं करायला मी तयार आहे. आताच आपण म्हणले की दोघांनी एकमेकाला शिवाय दिल्या आणि दोघांमुळं खालचा कार्यकर्ता नाराज झाला आणि त्यानं मतदान यावेळेस विधानसभेला भाजपला केलेलं आहे. मग लोकसभेला काय झालं होतं की लोकसभेला महाराष्ट्रात सीटं कमी आहे. असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला लोकाला जे कन्व्हिन्स करायला पाहिजे होतं त्यापेक्षा त्यांनी कन्फ्यूज जादा केलं. राजकारणामध्ये कन्व्हिन्स करणं आणि कन्फ्यूज करणं हे 2 भाग आहेत. आम्ही कन्व्हिन्स करायला पाहिजे होतं तेवढं झालं नाही, पण त्यांनी कन्फ्यूज केलं की यांचे 400 खासदार जर निवडून आले तर ही घटना बदलणार आहे. अरे 72 वेळेस काँग्रेसने या देशाची घटना बदलली. आणि तुम्हाला सांगतो हे संविधानाबद्दल बोलतात. या देशाच्या पंतप्रधानपदी पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी राहिले, पण या संपूर्ण देशाला ते घटना लागू करू शकले नाही. एक प्रधान, एक निशान, एक संविधान ही आमच्या पक्षाची घोषणा होती. पण जम्मू काश्मीरमध्ये 2 झेंडे होते, एक काश्मीरचा आणि एक भारताचा. तिथल्या मुख्यमंत्र्याला प्रधानमंत्र्याचा दर्जा, प्रधानमंत्री मुख्यमंत्री म्हणत नव्हते. आपले कायदे त्यांना सगळे लागू नव्हते. 370, 35 एक जो कलम होतं त्या कलमानुसार त्यांना एक विशेष प्रकारचा अधिकार होता. जर एक संघ देश आहे तर या एक संघ देशामध्ये सगळ्या माणसाला सारखे कायदे लागू असले पाहिजे होते, पण त्या ठिकाणी कायदे लागू नव्हते. दलिताला आरक्षण नव्हतं त्या ठिकाणी. ग्रामपंचायतच्या निवडणुका होत नव्हत्या, पंचायत समितीच्या निवडणुका होत नव्हत्या, नगरपालिकेच्या निवडणुका होत नव्हत्या. फक्त राज्य सरकार आणि केंद्र सरकार. मग जर संविधान लागू करायचं साऱ्या देशाला लागू व्हायला पाहिजे होतं ना. पण एक देश यांनी कधीच लोकांच्या पुढं ठेवला नाही. आणि ज्या टायमाला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी झाले आणि गृहमंत्री अमितभाई झाले, त्यांनी 2022ला 370, 35 हे काढलं आणि आत्ता खऱ्या अर्थानं संविधान साऱ्या देशाला लागू झालं. त्यांनी त्यावेळेस सांगितलं की हे संविधान बदलणार आहे. अरे आम्ही तर संविधानाची पूजा करतो, संविधान आमच्यासाठी ग्रंथ आहे. आणि त्यामुळं ते कन्फ्यूज केलं लोकांना. त्यांनी लोकांच्या लक्षात आलं की अरे यांनी लोकसभेला खोटं बोलले, म्हणून विधानसभेला लोक त्यांच्या खिलाफ गेले आणि मतदान आम्हाला केलं. आपण महात्मा गांधीजींना एक सन्मान देता, देश सन्मान देतो, चलनावर सुद्धा त्यांचे फोटो आहेत. मात्र रशियासारख्या देशामध्ये बिअरच्या बॉटलवर बापूजींचे फोटो आहेत. हे कुठेतरी त्याचा आम्ही निषेध करतो. मग काय कारवाई करणार? कारण इतर रशियावर कारवाई करण्याचा आम्हाला अधिकार आहे का? आम्ही निषेध करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.